पण ते म्हणून शाळा चालू आहे. ते आमच्या मुख्याध्यापकाची आई आज येणार आहे. तिने 100 वर्ष कंप्लीट केले पण तिचा सत्कार करणार आम्ही सगळेजण. अरे हे चेत्यात म्हणे त्या मुख्याध्यापकाची आई मेली म्हणून, आणि तू तर म्हणाला ती येणार आहे शाळेत. काय खरं आहे काय खोटं आहे तुमचं, काय मिळे? काय येडे झाले का हो काका तुम्ही? याचे त्याचं काय ऐकता? ते तर निरा गेलेली केस आहे. तुम्ही गेलेली केस व्हायले का त्याच्या संग्राहून? दादा मला शाळेत तुमच्या संग्राहून टाइमपास व्हायला मग. ए अरे चेत्या उठ ना बाबा, शाळेत जायचं नाही का तुले? काय पाप केलं तर रे, नाशी अवलाद मी फुटी आली. अरे उठ रे बाबा, जाय शाळेत बरं लवकर, आता दात पडेल ते. काय हो पप्पा झोपू द्या जरा. उठलं ना उठले की रामाच्या रामपारात कटकट लावत राहता पाठीमागे. हा झोपू द्यायचं ते नाही. जाते आईन काम झाले भांडे बिंडे घासून घ्या. काय रे चेत्या जास्त ट्रल ट्रल करायला का तू? हा एका भट्यातच मुतील धरून. हरामखोरा उठ लवकर हवं शाळेत. अरे बापाचं डोकं काय झाणार नाही. बापाला बराबर गोडे घ्यायला लागला. अहो पप्पा ते आमच्या मुख्याध्यापकाची आई एक्सपायर झाली आज, त्यामुळे आमच्या शाळेला सुट्टी आहे म्हणून मी जरासा झोपलो. त्यात तुम्ही मला उठवायले. झोपू द्या जरासं. हो का? मला तर माहिती नाही, ते सांगितलं नाही. बरोबर ठीक आहे ठीक आहे, झोप. वाचलो रे बापा, गेली एकदाची पिढा. नाही तर काय खरं नव्हतं आज मग शाळेतच पाठवत होता म्हातारं. माझी गर्लफ्रेंड काय करता सगळ्या शीतली. शीतल आय लव्ह यू. शीतल शीतल आय लव्ह यू. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, मिटे जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया आ तू चलिया. चेत्या उठलाच नाही का अजून तू? उठ ना, चाल ना शाळेत. कोण आहे रे? तूच का? चाल ना शाळेत. किती वेळ झोपतो तुला माहिती आहे? त्या मुख्याध्यापकाची आई येणार आहे आज शाळेत. चाल लवकर आवर. काय माय बहीण मस्त स्वप्न पडलं होतं रे. सगळं स्वप्न भंग करून टाकलं हरामखोरानं. कशाला आला गोप्या तू इथं? हा मला नाही शाळेत जायचं होतो मी. आपण पाहिजे दोन्ही इथून राहिले यायचं ते तर नको येऊ. मग मित्रच म्हणून तुला उठवाय आलो होतं. बाकी काय तेव्हा गरज पडली मला. काय गोपाल कुठं चालला दप्तर घेऊन? कुठं चालला म्हणजे? अहो शाळेतच जाणार ना. दप्तर घेऊन आलं म्हणून शाळेतच जाणार माणूस. काय फिरायला जाणार आहे कुठे? अरे पण आज तर शाळा बंद आहे ना. अरे बाबा शाळा बंद मरतो उड्या. तुम्हाला कोण सांगितलं शाळा बंद आहे म्हणून? शाळा चालू आहे. ते आमच्या मुख्याध्यापकाची आई आज येणार आहे. तिने 100 वर्ष कंप्लीट केले पण तिचा सत्कार करणार आम्ही सगळेजण. अरे हे चेत्यात म्हणे त्या मुख्याध्यापकाची आई मेली म्हणून, आणि तू तर म्हणाला ती येणार आहे शाळेत. काय खरं आहे काय खोटं आहे तुमचं, काय मिळे? काय येडे झाले का हो काका तुम्ही? याचे त्याचं काय ऐकता? ते तर निरा गेलेली केस आहे. तुम्ही गेलेली केस व्हायले का त्याच्या संग्राहून? दादा मला शाळेत तुमच्या संग्राहून टाइमपास व्हायला मग. असं आहे का? बरं बरं बरं, मग मी असं खोटं बोललं का ते? जाय मग आता तू शाळेत. आता दाखवतो चेतनला हिसका काय आणि काय नाही ते. मेलो रे देवा, आता काय खरं नाही. या घांटमाच्या गोप्यानं सगळं भांडं फोडून टाकलं मग. हरामखोरा काळ तोंड्या खोटं बोल तुम्ही असं गेलेली केस नालाय का? आता काही ना काही नाटक करायला लागतं रे बाबा, नाहीतर लय मारते मग तर धरून. अरे बापा मेलो रे. कोणतरी वाचवा रे. मरतो रे बापा. लयच पोट दुखायले. वाचवा रे. काय झालं रे? कान मुंबलायलास? आई ये नाही. कुठे गेलीस? ये ना मुले पोट दुखायले. आई ये वाचवी आई. काय झालं मग? कामून उठायला पोरगं मॅक्टोल काय केलं तुम्ही? कुठं काय झालं? मी काहीच नाही केलं झालं. आई मरतो ये गो. मरणाचे पोट दुखायले. बाप तरी म्हणते शाळेत काऊन जाईना? निस्ती बनबन लावायला कटकट करायला तू सग बरं काहीतरी आई. काय गिरीली केस आहो तुम्ही? अजून डॉक्टरला फोन नाही लावला का? मी पोराचं एवढं दुखायले तुम्हाला तर काही काळजीच नाही. ओ मला दुखायले का वासरात व? काय काळजी नको करू. माझ्या शाळा बुलडीत बुलडी कर मग आराम कर. यार टकली लाव ना फोन डॉक्टरला. बोलव ना. हो हो करतो कॉल. हॅलो हा डॉक्टर साहेब कुठे आहे तुम्ही? लवकरात लवकर माझ्या घरी या बरं. माझ्या पोराचं लय पोट दुखायलंय. हो तुमची बॅग घेऊन या लवकर या. हो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. एक लास्ट डाव खेळणं झालं की येतो. ए अरे बाबा भैतन तोंड्या डॉक्टर आहेस ना तू? का ते पत्ते खेळत बसतू निसते? हा ते पेशंट कडे कोण द्यायचं? ये लवकर घरी. आई ए आई मला दप्तर आणून दे. मला शाळेत गेल्याशिवाय मग काय मन लागणार नाही. मला अभ्यास करायचा आणि मला पहिला नंबर घ्यायचा. आई मला दे दप्तर आणून. मी जातो बाई शाळेत. मला काय करमत नाही घरी. अहो मामा लेकर मग किती हुशार आहे व. किती त्याला शाळेची ओढ आहे. आणि बाप तर निसता टकला खाऊ का ठेवू करते लेकराला. दोको मा बाबू आज तो तब्येत नाही ना बरोबर मा वासरा. नंतर जाय उद्यापासून जाय मा. थांब तू काय गडबड नको करू. नाहीत नाही तो पहिला नंबर आला बापू. मे आय कमिन सर? अरे काय रे डॉक्टर या आता घरात घुसला ना तरी मी आय कमिन करायला का? येणं पुढे पाहिजे लेकराला काय झालं काय नाही. मेरा नाम है डॉक्टर झटका और हर एक पेशेंट का मिटाता हूँ मैं मिटका.
अरे बाबा ते इंट्रोडक्शन बंद कर रे तू. त्या पोराकडे पाय ना, पोट दुखायला याचं मरणाचं. अरे ऑफिसात तर काय की या डॉक्टरने इंजेक्शन काढू नये, नाहीतर अवघडच होते रे बाबा. त्यासाठी अगोदर ज्याला म्हणतो काहीतरी. माय डॉक्टर साहेब मला इंजेक्शन नका देऊ, मला इंजेक्शनाची लय भीती वाटते. गोळ्या नाही तर औषधच द्या बाबा काहीतरी. इंजेक्शन नका देऊ, तुमच्या पाया पडतो. मग का बस रे तू, तुला काय करते? त्या गोळ्या पिळून काय होते? इंजेक्शन द्यायला लागते तेव्हा पोट थांबते. ते पॅन्ट काढ आणि तिकडे तोंड कर भीतीकडे, देतो इंजेक्शन. इंजेक्शन रेडी आहे बापू. पॅन्ट काढ आणि डोळे लावून पलीकडे पाय. अरे बापा बापा, एवढं मोठं इंजेक्शन हे काय ढोल डॉक्टर आहे का काय रे बापा? रे रे शाळेत गेलो असतो तर परवडलं असतं रे बापा. ए आई बापा, मी इंजेक्शन घेत नाहीये बापा. मी घेणार इंजेक्शन. मी गोळ्या घेईल नाही तर मी इंजेक्शन घेणार नाही. मी आता सगळं तुम्हाला तसं नको म्हणू बाबू सोनिया. इंजेक्शन घ्यावं लागते मा. इंजेक्शन घेतल्यावर बरोबर होते माणूस. ए अरे काढ की बाळा पॅन्ट. इंजेक्शन देऊ दे जाऊ दे. मला टाइमपास नको करू. एकाच पेशंट मध्ये एवढा वेळ गेल्यावर काय दिवसभर 2च पेशंट करायचे का? मला काढ लवकर, दुसऱ्या पेशंटकडे पण जायला लागते. जाऊ दे बाबा, एवढं मोठं इंजेक्शन कोण घेणार आहे? त्यापेक्षा आपण खरं बोललेलं बरं आहे बाबा. डॉक्टर साहेब मग काय पोटफीट काही दुखे ना, मला शाळेत जायचा कंटाळा आलता म्हणून मी नाटकं केले. ते तुमचं इंजेक्शन घेऊन जा बाबा तुम्ही घरी. काय एवढा वेळ झाला तू नाटकं करायला लागला? आम्ही एवढं रडायलो हे करायलो डॉक्टर बरोबर, आणि तू आता सगळ्या का मला धराव यायला याच्या दात पडल्याच्या आता मुकेल बसून काय याला शाळेत घाला, नाहीतर याचे खिटरन दात पाडा. एवढ्या वेळ ते आमचा फायदा घेतला का तू? या थांब आणि ती बॅट याला दाखवता आहेस का काय काय नाही बापाचा ते? हो आणते थांबा. असं देता का नाही याला? बोलतो खोटं बोलतो. आम्हाला खोटं बोलतो. आई मारू नको, बस करे. तुमच्या पोटचा गोळा होय, नको मारू प्लीज. आई बाबा पडतो रे. आयो पडतो रे बाबा. लय खाणं झालं का तुला? घरून बोलायला, माणसाला येड्यात काढायला. हरण खरा थांबतो आता. मेला तू आज तो लाशच पाडतो तिथं आता. अरे बाबा, सोडा की रे. काही जीव घेता का?